आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या द ऑफिसर युअर पर्सनल मेंटॉर या प्लॅटफॉर्मवरती हार्दिक हार्दिक स्वागत. मित्रांनो, आज आपण इथे एकूणच जो या येणाऱ्या डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नसाठी आणि तो UPSCचा असो किंवा तो MPSCचा असो, त्याच्यामध्ये ज्याला बॅकबोन म्हणूयात आपण, मनुष्य ज्या कण्यावरती उभे असतो तो आपला कणा, तसाच या परीक्षेमध्ये यशस्वी होण्याचा जो कणा आहे तो म्हणजे आन्सर रायटिंग. या आन्सर रायटिंग बद्दल आज आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहोत. आपला जो प्रोग्राम आहे स्वाध्याय, त्याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत. आणि मित्रांनो, त्याची सुरुवात करतोय या दोन उदाहरणांनी. मायकल फेल्प्स यांनी आतापर्यंत स्विमिंगमध्ये ऑलिम्पिकच्या एकूण क्षेत्रात आतापर्यंत सर्वात जास्त पदकं जिंकली आहेत. गोल्ड मेडल जिंकण्याचा किताब किंवा कीर्तिमान त्यांच्या नावावरती आहे. आणि त्यांच्याही अगोदर त्यांनी ज्यांचं रेकॉर्ड मोडलं ते म्हणजे मार्क स्पिट्झ. तर त्यांच्या नावावरती हा किताब होता. सर्वात जास्त ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल जिंकण्याचा जो किताब तो त्यांच्या नावावरती होता. तर मार्क स्पिट्झच्या काळातली एक घटना तुम्हाला मी सांगतो. झालं असं, मार्क स्पिट्झने यांनी सुद्धा गोल्ड मेडल जिंकली. जवळपास 6-7 एका ऑलिम्पिकमध्ये त्यांनी जिंकली. आणि जिंकल्यानंतर मग सर्वत्र त्यांचा कीर्तिमान, सर्वत्र त्यांची प्रसिद्धी. पत्रकारांनी शेवटी ते जे पत्रकार परिषदेमध्ये ते येतात, जेव्हा त्यांची पदकं त्यांनी जिंकली की पत्रकारांना मग प्रश्न विचारायचे असतात, म्हणून ते त्या ठिकाणी पत्रकार परिषद असते तिथे गेले. आणि गेल्यानंतर मग एका पत्रकाराने त्यांना विचारलं. तसं अनेक पत्रकारांनी अनेक प्रश्न विचारली. त्यातल्या एका पत्रकाराने मध्येच त्यांना असं विचारलं, मार्क स्पिट्झ, बरे का, हा लक्ष करू का, मार्क, अहो तुम्ही फार नशीबवान आहात. नाही म्हणजे एखाद्या माणसाच्या नावावरती एवढे कीर्तिमान, एवढे रेकॉर्ड, हे असणं म्हणजे नशीब नाही तर दुसरं काय आहे. मार्क यांना हा प्रश्न ऐकल्यानंतर चीड आली नाही, रागाला गेले नाहीत. ते म्हणाले, अगदी खरं बोलतोयस मित्रा, मला हे जे सगळे पदकं मिळाली आहेत, मी रेकॉर्ड जे तयार केलंय, हे खरंच माझं नशीब आहे. आणि पुढची गोष्ट ऐक मित्रा, ते म्हणजे असं भाग्यवान नशीब, असं भाग्य जर तुला मिळवायचं असेल तर मी ते तुला सांगू शकतो. आता पत्रकाराला हा पुढचा मात्र गुगली चेंडू होता की अरे, मी त्याला नशीबवान म्हणालो, मी त्याला भाग्यवान म्हणालो, आणि तो मला उलट म्हणतोय तुलाही असं भाग्य हवं असेल तर येतोस का माझ्याकडे, मी तुला सांगू शकतो. आता पत्रकाराला काय, तो क्युरिओसिटी होतीच, आणि मिळतंय फुकटामध्ये तर चला काय हरकत आहे. तो म्हणाला ठीक आहे मी येतो, मग कधी येऊ दे. मार्क म्हणाला, उद्या तरी काही माझं इथे वेगळे अपॉइंटमेंट्स आहेत, परवा दिवशी मात्र तू ये. आणि परवा दिवशी त्यांनी बोलावलं. तो म्हणाला सकाळ सकाळी ये, काही हरकत नाही, 8-9च्या सुमारास तू आलास तरी चालेल. ॲड्रेस दिला, पत्रकार गेला खुशीमध्ये. दुसऱ्या दिवशी निवांतपणे याच्या अपॉइंटमेंट संपल्या. आणि मग ज्या दिवशी बोलावलं होतं त्या दिवशी पत्रकार मार्क स्पिट्झच्या घरी गेला. गेल्यानंतर मार्क स्पिट्झ यांचा जो बटलर म्हणजे सेवक, तो म्हणाला, तुम्ही पत्रकार महोदय? तुम्हाला हो. अरे तुम्हाला माहिती आहे? हो, मला सांगितलं साहेबांनी. तुम्ही बसा, साहेब येत आहेत. झालं. तो म्हणाला ठीक आहे मी बसतो. 8 वाजता पोहोचला पत्रकार सकाळी. अर्धा तास झाला, 1 तास झाला, मार्क काही येईच नात. तो पत्रकार म्हणाला त्या बटलरला, अरे बाबा तुझा साहेब कुठे आहे, मला भेटायला बोलावलंय. तो म्हणाला नाही, साहेबांनी सांगितलंय आणि ते येतील, तोपर्यंत तुम्ही नाश्ता करून घेताय का? तो म्हणला ठीक आहे, नाश्ता पण मिळतोय, येऊ दे. मग नाश्ता आला. याने भरपूर नाश्ता खाल्ला. खाल्ल्यानंतर बाजूला बरेचसे तिथे न्यूजपेपर पडले होते, मासिकं पडली होती. तुम्हाला तुम्ही वाचून घेतो तोपर्यंत थोडंसं. तो वाचण्यामध्ये गुंग झाला. वाचेपर्यंत त्याला तब्बल 1-2 तास निघून गेली. आणि 8 वाजता पोहोचलेला, नाश्ता 9ला सुरू केलेला, 10-11 यातच वाचले वाचण्यामध्ये, तरी मार्कचा काही पत्ता नाही आहे. 11 वाजता तो वैतागला. तो म्हणाला, अरे मला बोलवलंय तुझ्या साहेबांनी आणि मला असं इथे. तो बटलर म्हणाला, साहेब त्यांना माहिती आहे, मी निरोप पण पोहोचवलाय, थोडंसं दम धरा, ते येत आहेत, तुम्हाला भेटणार आहेत ते नक्कीच. मला ठीक आहे, काही हरकत नाही आहे, तोपर्यंत मी 1-2 फोन करून घेतो. त्याने फोन करून घेतले. झालं, लंचची वेळ झाली. तो म्हणाला, आता तरी काय, लंचच्या वेळेस तरी भेटायला बोलव बाबा. तो म्हणाला, नाही थोडंसं ते कामात आहेत, थोडंसं थांबावं लागेल तुम्हाला, तर थांबाल का?
आता तो म्हणाला, हो आता नशीब फळफळवण्यासाठी असा मंत्र देणार आहे तुझा साहेब, त्यामुळे थांबायलाच पाहिजे. ठीक आहे, आता लंच पण घेऊन ये. लंच पण आणलं, मस्तपैकी याने लंच केलं, भरपूर लंच केलं. म्हटलं ठीक आहे, आता वाट बघतो. वाट बघता बघता याला झोप लागली. एकाचे 2 झाले, 2चे 3 झाले. 3, 3:30 वाजता याला पुन्हा जाग आली. अरे काय काय चाललंय, काय तुझा मार्क्स साहेब काही येतोय का नाही? अरे काय मला काही माझी चेष्टा लावली का तुम्ही? असं म्हटल्यानंतर तो बटलर म्हणाला, नाही, त्यांनी मला शब्द दिलाय, ते येणार आहेत, तुम्ही काळजी करू नका. चहा आणू का? अरे बाबा, चहा नाश्ता जेवण सगळंच झालं, तरी मी वाट बघतोय, अजून आलाच नाही तुझा साहेब. तुला नाही येणार आहेत ना, चहा आणू का? आण आता चहा. आणला चहा, बिस्किट आणले, पुन्हा ह्याने चहा पिला, बिस्किट खाल्ले. मार्क काही यायच ना. शेवटी तो वैतागला, जाम वैतागला. तो म्हणला, हे बघ, माझा अपमान जर करायचा होता तर मार्कने मला सरळ सरळ सांगायचं होतं की हे असलं काही विचारत बसू नकोस, मला इथे बोलावून दिवसभर ताटकळत ठेवून माझा हा अपमान का केला त्याने, हे चुकीचं आहे. आणि असं म्हणून तो तडकाफडकी निघायला लागला, कारण संध्याकाळची 4-5 वाजले होते. हो, तेवढ्यात मार्क स्पिट्झ यांनी त्या पत्रकाराला हाक मारली. अरे निघालात तुम्ही? हा प्रचंड रागावलेला. शेवटी मार्क स्पिट्झने त्यांना थांबवलं, बसवलं आणि म्हणाला, मग काय समजलं का नाही तुम्हाला? म्हणला, काय समजलं? अहो, आपली भेट ही नाही झाली तुम्ही म्हणताय की समजलं नाही. मी तुम्हाला सांगितलं. पण काय सांगितलं? हेच की भाग्य कसं उजळवता येतं, नशीब कसं पालटवता येतं. तो म्हणला, काय चेष्टा करताय? आपली भेट झाली नाहीये, हा तुझा बटलर काही सांगत नाही. अरे बटलरने सांगितलं नाही होय तुला? ओके ठीक आहे. अरे मी जरा प्रॅक्टिस करत होतो, माझ्या स्विमिंगची प्रॅक्टिस होती आणि माझी ही वेळ असते आणि आत्ता माझी स्विमिंगची प्रॅक्टिस संपली. तो मला मग माझं काय, मला ते भाग्य उजळवायचं जे काही मंत्र आहे तो कधी सांगणार आहात? मग मार्क म्हणाला, अरे सांगितलं की तुला. तो म्हणाला, अरे कधी सांगितलं, काय चाललंय तुमचं हे असं तसं हे ते. आणि रागाला तो आता नाही ते बोलायला लागला. मार्कने पुन्हा त्याला शांत केलं आणि म्हणाला, अरे बाबा, भाग्य उजळवायचा मंत्र मी तुला सांगितलाही आणि दाखवलाही. आता मात्र तो चक्रावून गेला आणि तो म्हणाला, मार्क, मी तुझ्या आता विनंती करतो, पण मला सोप्या भाषेत सांग की नक्की भाग्य कसं उजळवता येतं, भाग्यवान कसं होता येतं, नशीबवान माणूस कसा बनता येतो. मार्कने सांगितलं, सकाळी 8 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत पाण्यामध्ये राहून सतत प्रॅक्टिस करणं, तेही न थकता, पाऊस आला, हिवाळा आला, उन्हाळा आला असं न म्हणता, आजारी असला आजारी नसला असं काहीही एक्सक्युजेस न देता, जो गेल्या 8 वर्षांपासून या पद्धतीने सराव करू शकतो त्याला भाग्य मिळतं, त्याला नशीब फळफळवता येतं, त्याला भाग्योदय करता येतो. हा तो मंत्र आहे. मित्रांनो, तो पत्रकार खजील झाला, वरमला आणि त्याला त्याची चूक लक्षात आली की अरे आपण फार चुकीचं बोललो. एवढं मोठं यश मिळवलंय मार्क स्पिट्झ यांनी, ते भाग्याच्या जोरावर नाही तर ते त्यांनी त्यांच्या सरावाच्या जोरावरती मिळवलंय. मित्रांनो, मार्क स्पिट्झ यांचं एकच उदाहरण यासाठी पुरेसं आहे, पण तरीही तुम्हाला जोडून दुसरं सांगतो. 10 वर्ष, किती? 10 वर्ष सराव करून एक मनुष्य मॅच जिंकतो. 10 वर्ष सराव करून एक मनुष्य मॅच जिंकतो, सुवर्ण पदक जिंकतो. ती स्पर्धा किती वेळाची होती माहितीये तुम्हाला? ती स्पर्धा होती 9 सेकंद, 9.10 सेकंद, 9.10 सेकंद. 9.10 सेकंदाच्या स्पर्धेकरिता एक माणूस 10 वर्ष सराव करतो. कुणाचं उदाहरण आहे हे? 100 मीटरचा आतापर्यंतच्या मानवी इतिहासामधला सर्वाधिक वेगाने धावणारा धावपटू ते म्हणजे उसेन बोल्ट. उसेन बोल्ट, या उसेन बोल्टचं हे उदाहरण आहे मित्रांनो. 9.10 सेकंदामध्ये 100 मीटरची स्प्रिंट स्पर्धा जिंकली, त्यासाठी सराव मात्र 10 वर्षांचा होता. ही दोन्ही उदाहरणं पुरेशी आहेत. याच्यातून तुम्हाला सरावाचं महत्व लक्षात येईल. अधिकारी जे होतात, जे यशस्वी होतात, ते भाग्यामुळे, नशिबामुळे नव्हे
तर त्याच्या मागे असते त्यांची ती साधना, त्याच्या मागे असतो तो त्यांचा सराव, आणि त्याच्या मागे असतो तो त्यांचा खडतर परिश्रम, सातत्य. आणि म्हणून मित्रांनो, आपल्याला सुद्धा या परीक्षेमध्ये जर यश मिळवायचं असेल तर अभ्यासामधले सगळ्यात महत्वाचा मेरुदंड, याला कणा म्हणतो आपण, ते म्हणजे लेखन सराव, हा यातला यशाचं गमक आहे. समजतंय मित्रांनो? अशा पद्धतीने आपल्याला याचं महत्व सांगता येईल. मग तुम्हाला याचं मी प्रत्यक्षातलं एक उदाहरण सांगतो की UPSC मध्ये आमचे सिनियर, त्यांचं उदाहरण सांगतो तुम्हाला. सत्यजित चव्हाण सर, म्हणजे सलग 4 अटेम्प्ट होते त्यावेळेस, सलग 3 अटेम्प्ट ते प्रिलिम्स नापास, 4थ्या अटेम्प्टला मात्र प्रिलिम्स निघाली. पण पाठीमागच्या 3 अटेम्प्ट मध्ये प्रिलिम्स नाही निघाली म्हणून ते शांत नव्हते बसले. ते सतत काम करत होते, सतत मेहनत करत होते, सतत सराव करत होते. एवढा सराव ते करत होते की ज्याच्यामुळे जेव्हा ते प्रिलिम्स उत्तीर्ण झाले त्यावेळेस तिथे 3 ते 3.5 महिने मिळायचे. मित्रांनो, या 3.5 महिन्यामध्ये त्यांनी अभ्यास काय केला माहितीये? त्यांनी फक्त एक काम केलं, रिव्हिजन केलं, प्रश्नपत्रिका लिहिल्या, रिव्हिजन केलं, प्रश्नपत्रिका सोडवल्या, रिव्हिजन केलं, अभ्यास, रिव्हिजन केलं, उत्तरं लिहिली, रिव्हिजन केलं, उत्तरं लिहिली. येते लक्षात तुमच्या? किती सोडवली माहितीये त्यांनी? जीएसच्या त्यावेळेस 2 पेपर असायचे, जीएसचे एक निबंधाचा पेपर असायचा, ऑप्शनलचे 4 पेपर असायचे, 2 ऑप्शनल 2 पेपर. एवढा सगळा मोठा व्याप. प्रत्येक जीएसच्या प्रत्येक पेपरचे त्यांनी किमान 40 प्रश्नपत्रिका सोडवल्या होत्या, म्हणजे झाल्या 80. आणि 2 ऑप्शनलच्या 2 पेपरचे म्हणजे 4 पेपरचे त्यांनी 32 प्रश्नपत्रिका सोडवल्या होत्या. 3 चौक 12, 120 आणि वरचे 8, 128. म्हणजे लक्षात घ्या, हे 128 जवळपास 200 ते 225 प्रश्नपत्रिका यांनी लिहिलेल्या आहेत त्या तेवढ्या 3-3.5 महिन्याच्या काळामध्ये. आणि तुम्हाला माहिती आहे, पहिल्या 3ही अटेम्प्ट मध्ये प्रिलिम्स न निघालेले सर हे 4थ्या अटेम्प्ट मध्ये मात्र 52व्या रँक, आय थिंक जर मी रॉंग नसेल तर 52व्या रँकने ते IAS झाले. आज तामिळनाडूमध्ये ते डिव्हिजनल कमिशनर आहेत. लक्षात घ्या, हे सगळ्यांच्या पाठीमागचं मी का सांगतोय हे, कारण तुम्ही किती वाचन करता. लक्षात घ्या, तुमच्याकडे किती कॉन्टेंट आहे, किती पुस्तकं तुमच्या डोक्यात आहेत, याच्यापेक्षा तुम्ही ती उतरवता किती, तुम्ही उत्तरामध्ये लिहिता काय, तुम्ही किती प्रभावीपणे ते लिहिता, याला खूप मॅटर करतं. हे खूप खूप महत्वाचं आहे. आणि जर ते आपल्याला नाही करता आलं, काहीच नाहीये, मग उपयोगच नाहीये. आणि म्हणून मराठीमध्ये एक म्हण आहे, काय, अहो बोलणाऱ्याचे गहू पण विकले जातात, न बोलणाऱ्याचे सोनं पण विकलं जात नाही. म्हणजे काय? म्हणजे तुम्हाला तुमचं मार्केटिंग करता आलं पाहिजे तर तुमचं गहू पण विकले जातील. पण जर तुमच्याकडे अस्सल नाणं आहे पण तुम्हाला बोलता येत नसेल, मार्केटिंग करता येत नसेल, पटवून देता येत नसेल, तर तुम्हाला तुमचं सोनं सुद्धा विकता येत नाही. मित्रांनो, तुम्ही सर्वजण त्या उत्तर पत्रिकेच्या माध्यमातून त्या परीक्षकाला हे पटवून देण्याचा प्रयत्न करणार आहात की हे बघा, जो IAS तुम्ही शोधताय तो सक्षम अधिकारी मी आहे. इतर सर्व विद्यार्थ्यांपेक्षा माझ्यात सक्षमता चांगली आहे, माझ्यात ते गुण अधिक आहेत आणि मी सर्वाधिक योग्य उमेदवार आहे, माझी निवड करा. हे तुम्हाला पटवून द्यायचंय. पण ते तुम्हाला ओळखत नाहीत, ते तुम्हाला पाहू शकत नाहीत, ते तुमची ओळखीचे नाही आहेत. मग तुम्ही हे करणार कसं? उत्तर पत्रिकेच्या माध्यमातून तुम्ही हे करणार आहात. आणि त्यासाठी तुमचा आरसा, तुम्हाला पाहण्याचा आरसा, तुमच्या व्यक्तिमत्वाचा आरसा म्हणजे तुमची उत्तर पत्रिका आहे. आणि त्या उत्तर पत्रिकेमध्ये तुम्हाला जर अतिशय प्रभावी व उत्तर लेखन करायचं असेल तर ह्या सरावाला पर्याय नाही, या सरावाला पर्याय नाहीये. आणि म्हणून मित्रांनो, या उत्तर लेखन सरावाचं, या लेखन सरावाचं महत्व हे अद्वितीय आहे, अजोड आहे. मित्रांनो, बॅचेस करणारे विद्यार्थी त्यांची संख्या फार मोठी आहे, फार मोठी आहे. यशस्वी होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मात्र फार कमी आहे. का कमी आहे? त्याचं मुख्य कारण आहे ते म्हणजे फक्त एखाद्या ठिकाणी बॅच केली पास होत नाही. त्याच्या पलीकडे जाऊन स्वतःवरती मेहनत करावी लागते आणि स्वतःवर मेहनत करून करून मग यश मिळतं, ते म्हणजे उत्तर लेखन सराव. जर तुम्हाला क्रिकेटर व्हायचं असेल तर तुमचा अर्धा दिवस ग्राउंडवर गेला पाहिजे प्रॅक्टिस करताना. जर तुम्हाला स्विमिंग मध्ये तुम्हाला चॅम्पियन व्हायचं आहे तर तुमचा अर्धा दिवस किमान पाण्यात गेला पाहिजे. जर
तुम्हाला शेअर मार्केटमध्ये खूप चांगला तज्ज्ञ व्हायचं आहे तर तुमचा तासनतास वेळ हा त्या शेअर मार्केटचं अध्ययन करण्यात, त्याच्यामध्ये अतिशय कमी पैशात का असेना पण त्याच्यावरती सराव करण्यात तुमचा गेला पाहिजे. अगदी तशाच पद्धतीने जर आपल्याला डेप्युटी कलेक्टर व्हायचं असेल, जर आपल्याला IAS व्हायचं असेल तर आपला अर्ध्यापेक्षा जास्त वेळ हा लिहिण्यात गेला पाहिजे. मग ते नोट्स काढण्यात असेल किंवा ते प्रश्न उत्तर लिहिण्यात असेल, आपला तेवढा वेळ हा याच्यामध्ये आपण दिला पाहिजे. लक्षात घ्या, हे एवढं त्याचं महत्व आहे. ठीक आहे. आणि म्हणून मित्रांनो, आन्सर रायटिंगच्या बाबतीमध्ये कुठल्याही प्रकारची हायगाई करू नका, त्याच्यामध्ये मागे राहू नका. समजतंय? ओके. मग हे सगळे मुद्दे याच्यामध्ये पाहता येतात. मग यातलाच एक मुद्दा मला सांगायचा आहे आणि तो म्हणजे काय, यातला पहिला मुद्दा की आन्सर रायटिंग का गरजेचं असतं, आन्सर रायटिंग का महत्वाचं आहे. कारण आन्सर रायटिंग मधूनच कळतं आपला खरंच अभ्यास किती झालाय, आपली क्लॅरिटी किती आहे हे आपल्याला त्यातून कळतं. हा, आणि त्यामुळे आपल्याला क्लॅरिटी येते आपल्या अभ्यासामध्ये, आपल्याला अभ्यासाची दिशा कळते की मी कोणत्या दिशेने चाललोय ते मला कळतं. लक्षात घ्या, माझ्या अभ्यासावरती जी कमांड यायची आहे, माझ्या अभ्यासामध्ये कुठले गॅप आहेत आणि माझ्या अभ्यासामध्ये आणखी कुठल्या प्रोसेस मी पार पाडल्या पाहिजेत हे मला त्याच्यातून कळत राहतं. आणि म्हणून सगळ्यात महत्वाचं काय आहे, मी जेव्हा लेखन सराव करतो तेव्हा सगळ्यात महत्वाचं पहिलं काय होतं, हो पहिला मुद्दा आहे, मी जेव्हा लेखन सराव करतो तेव्हा पहिला फायदा माझा कुठला होतो, तो म्हणजे माझी अभ्यासाची जी दिशा आहे, अभ्यासाची दिशा ती योग्य आहे का हे मला समजतं. त्यानंतर मला माझ्या अभ्यासामध्ये कोणकोणत्या प्रकारचे गॅप आहेत, कुठले कच्चे दुवे राहिलेले आहेत हे मला याच्यातून कळू शकतं. कच्चे दुवे मला यातून समजू शकतात. त्यानंतर मी जो अभ्यास करतोय त्या अभ्यासावरती जर पकड निर्माण करायचं असेल, त्याच्यावरती जर मला प्रभुत्व निर्माण करायचं असेल तर मला त्यासाठी उत्तर लेखन करावं लागतं. लक्षात घ्या. आणि म्हणून या माध्यमातून म्हणजे लिहिण्यामधूनच ह्या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. माझी कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी आहे का, मी जे वाचलंय ते योग्य आहे का, मी ज्या दिशेने वाचतोय ते योग्य आहे का, जो कंटेंट माझ्याकडे आहे तो खरंच दर्जेदार आहे का, हे सगळं त्या उत्तरपत्रिकेतून जेव्हा तो परीक्षक तुमची उत्तर तपासतो तेव्हा तुम्हाला ते कळू शकतं. आणि म्हणून अभ्यासाच्या या संदर्भात जर हे तुम्हाला कुठेतरी फायदा करून घ्यायचा असेल तर तुम्हाला हे या उत्तर लेखनाशिवाय पर्याय नाहीये. हा झाला पहिला मुद्दा. दुसरा, याच्यामुळे काय आहे, सगळ्यात महत्वाचं म्हणजे टाइम मॅनेजमेंट आणि तुमचा उत्तर लेखनाचा स्पीड हा सगळ्यात महत्वाचा आहे. आणि म्हणून उत्तर लेखन सरावामुळे आपल्याला इफेक्टिव्ह टाइम मॅनेजमेंट करता येतं, आपला रायटिंग स्पीड वाढवता येतो आणि त्याचबरोबर प्रश्नपत्रिका पूर्णपणे सोडवता येते. मित्रांनो बघा काय होतं, वेळेचे व्यवस्थापन. एक तुम्हाला मी गणित सांगतो, गणित. जर तुम्ही UPSC असो अथवा MPSC असो, GS चे जर तुम्ही 1, 2, 3, 4 पेपर बघितले ना तर एकेका पेपरमध्ये तुम्हाला ऑन एन ॲव्हरेज आपण पकडूयात 3000 ते 3500 शब्द लिहायचे आहेत. वेळ तुमच्याकडे आहे 180 मिनिट. करा गुणाकार भागाकार. आणि हे करत असताना दुसऱ्या बाजूला काय आहे, प्रश्न वाचायचा आहे, समजून घ्यायचा आहे, स्ट्रक्चर तयार करायचं आहे आणि त्याच्यानंतर उत्तर लिहायचंय. जे उत्तर लिहायचंय ते प्रभावी लिहायचंय, अतिशय त्यामध्ये समर्पक लिहायचंय, इनोव्हेटिव्ह लिहायचंय, हे सगळं करायचंय. आणि मग हे करत असताना जर मला हे सगळं करायचं असेल तर मित्रांनो मी परीक्षेत जातो तिथे मी सगळं हे करतो असं कधीच होत नाही. लिहायचं एवढं आहे तुम्हाला की ज्याच्यामुळे तिथे बसून विचार करायला वेळच नाही. तुमचा जो मेंदू आहे, नेहमी माझा हा शब्द लक्षात ठेवा, घवघवीत यश मिळवायचं असेल तर तुमचा मेंदू हा ऑटो पायलट मोड वरती गेला पाहिजे. ऑटो पायलट मोड म्हणजे काय हो, तिथं बसून विचार करायला एक सेकंद पण नाहीये. प्रश्न वाचल्या लगेच आपल्या मेंदूमध्ये त्याचा झपझप. आजकाल ते AI करतात बघा,
तशा प्रकारे झपझप 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 स्ट्रक्चर तयार झालं पाहिजे, झपझप झपझप त्या ठिकाणी मुद्दे आठवले पाहिजेत, लगेच लिहायला सुरुवात झाली पाहिजे. पण हे होणार कसं? हे होण्यासाठी तुम्हाला गरज आहे सरावाची. आणि जर हे झालं तर आणि तरच पेपर कव्हर होतो. मित्रांनो, एथिक्सचा पेपर बघा, सिलेबस सर्वात कमी आहे पण सर्वात लेंदी पेपर आहे, सर्वात लेंदी पेपर आहे. ऑप्शनल मध्ये सुद्धा तुम्हाला लिहायचं भरपूर आहे. त्यामुळे वेळेचे व्यवस्थापन हे अत्यंत क्रुशल आहे. कारण दोन गोष्टी आहेत. एक, तुमचा पेपर कव्हर झाला पाहिजे. जर वेळेचं व्यवस्थापन झालं, करता आलं, तर त्यामुळे काय होतो? आपला पेपर कव्हर होतो, पेपर पूर्ण होतो, पूर्ण लिहिता येतो किंवा पूर्ण होतो. बघा, पेपर कव्हर करणं हे तर तुमच्यासाठी पहिलं प्रिन्सिपल आहे, पहिलं महत्वाचा मुद्दा आहे. पेपर कव्हर नाही झाला म्हणजेच काय? 10 मार्काचं लिहायचं राहिलं, 20 मार्काचं लिहायचं राहिलं तर काय होतं माहितीये? ते लिहायचं राहिलं याचा अर्थ तिथे आपले 10 आणि 20 मार्क, म्हणजे इतरांसाठी तो पेपर आहे किती? 250 मार्काचा. माझ्यासाठी मात्र तो पेपर कितीचा झाला? 220 मार्काचा, 230 मार्काचा. आता मला 230 मधून चांगले गुण मिळवायचे आहेत, त्यांना 250 मधून चांगले गुण मिळवायचे आहेत. आपण हातातून काय करतोय? आपल्या हातून काय करतोय? त्यांना संधी देतोय. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम पेपर कव्हर न होणं, सगळ्यात मोठी चूक. तो झालाच पाहिजे काही करून, हे पहिलं. आणि मग त्यासाठी काय गरजेचं आहे? तुमचा मेंदू ऑटो पायलट मोडला गेला पाहिजे, हा पहिला. दुसरा, वेळेचे व्यवस्थापन का गरजेचं आहे? कारण त्याच्यामुळेच तुम्ही प्रभावी उत्तर लेखन करू शकता, प्रभावी उत्तर लेखन करू शकता. आणि तुमच्या पेपरमध्ये तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे नाविन्यपूर्णता सुद्धा त्यामध्ये आणू शकता, नाविन्यपूर्णता आणू शकता. जर ती आणता आली तर तुमचं उत्तर इतरांपेक्षा वेगळं पडणार आहे, ठरणार आहे. आणि त्यासाठी टाइम मॅनेजमेंट महत्वाचं आहे. कारण जर टाइम मॅनेजमेंट चुकलं ना, प्रेशर प्रचंड वाढतं. जसं असं की अख्खा हत्ती आपल्या डोक्यावर बसवलाय की काय, एवढं प्रेशर वाटायला लागतं. आणि अशा परिस्थितीमध्ये मग आपण गिव्हअप करतो. मोस्ट ऑफ दी मुलं गिव्हअप करतात. पण तसं नाही करून चालणार. आणि त्यासाठी म्हणून काय की आपला मेंदू ऑटो पायलट मोडला गेला पाहिजे, इतका सराव पाहिजे. एक शब्द आहे बघा, नेहमी लक्षात ठेवा हे वाक्य, आणि ते म्हणजे आपली परीक्षा परीक्षाच वाटता कामा नये, आपली परीक्षा ही रुटीन वाटली पाहिजे. आपली परीक्षा ही परीक्षा वाटता कामा नये, परीक्षा ही म्हणजे रुटीन परीक्षा किंवा रुटीन सराव वाटला पाहिजे. अरे हे तर काय, मी दररोज घरी करतो, ते आता इथे जाऊन करणार आहे, असं वाटलं पाहिजे. तेव्हा समजून जायचं की आपल्याला 100% यश मिळतं. एवढं लेखन सराव आपल्याला त्या ठिकाणी करायचं आहे. समजतंय? तर हाही त्यातला महत्वाचा मुद्दा आहे. तिसरा, याच्यामुळे काय होतं ते आपल्याला स्ट्रक्चर आणि कोहिरंट रिस्पॉन्सेस, म्हणजे काय हो, जे आपलं उत्तर आहे, आपल्याला जे म्हणणं मांडायचं आहे. मला माहिती आहे गांधीजीवरती माझ्याकडे अख्खं एक पुस्तक आहे, मी वाचलंय. माझ्याकडे गांधीजीवरती 2 दिवस बोलायला लावलं तर माझ्याकडे तेवढा कॉन्टेंट आहे. आणि पण तेवढा कॉन्टेंट त्यांना नकोय. गांधीजीवरती फक्त 10 मार्काचा प्रश्न आहे, तेवढ्याच वेळेत तुला लिहायचं आहे, तेवढ्या शब्दामध्ये तुला लिहायचं आहे. मग त्यासाठी काय, एवढ्या सगळ्या कॉन्टेंटला ऑर्गनाइज करायचंय, स्ट्रक्चर्ड करायचंय आणि त्याला फ्लो मेंटेन करून उत्तर लिहायचंय. आणि मग ह्या उत्तर लेखनाच्या सरावातून आपल्याला हा फायदा होतो, आपलं लॉजिक डेव्हलप होतं, आपल्याला आर्ग्युमेंट खूप चांगल्या पद्धतीने करता येतात आणि त्याच्यामुळेच आपल्याला खऱ्या अर्थाने सक्सेस मिळतं. हे लक्षात. आणि म्हणून मित्रांनो, आपलं जे उत्तर लेखन आहे, ठीक आहे, आपली जी उत्तर आहेत, ही उत्तरे काय, जेवढा तुम्ही जास्त सराव कराल तेवढं उत्तर तुमचं काय होतं, तर्कसंगत. तर्कसंगत म्हणजे काय, लॉजिकल. तुमची उत्तरं तेवढी लॉजिकल बनतात, तेवढीच तुमची उत्तर समर्पक. समर्पक म्हणजे कोहिरंट, ती कोहिरंट बनतात. लक्षात घ्या. आणि तेवढी तुमची उत्तरं ही संरचनात्मक, म्हणजेच तेवढीच वेल स्ट्रक्चर्ड ती बनतात. आपण नेहमी म्हणतो बघा, ए काय गबाळ्यासारखा राहतो रे, हा काय म्हणतो, ए काय गबाळ्यासारखा राहतो, सगळं काही आहे, कपडे पण आहेत, केस पण आहे, सगळं आहे घरात, कंगवा पण आहे, पण तरी हे गबाळ्यासारखं राहत आहे. पण तेच एखादं असेल नीट नेटकं राहणं, आहे की नाही. कुणालाही नीट नेटकेपणा आवडतो की नाही, परीक्षकाला पण तो आवडतो. माझ्याकडे खूप आहे, खूप कॉन्टेंट आहे, मला खूप सारं सांगायचं आहे. मग मध्येच 1 पॉईंट, मग दुसरा पॉईंट, मग 5वा पॉईंट, मग 8वा पॉईंट, मग पुन्हा 3रा, पुन्हा 5वा, 4था. याला काही अर्थ नाही. एखादं लहान मूल जसं पाढा म्हणतं बघा, बे एक बे, बे चोक 8, बे पंचे 10,
बे 8 16, बे 3 9, बे 4 15 ह्याला काहीही अर्थ नाही. तो बे 2 4, बे 3 6, बे 4 8, बे 5 10, बे 6 12, बे 7 14, बे 8 16, बे 8 9 या पद्धतीने जे आहे ना हे लॉजिकल आहे, हे समर्पक आहे, हे आपलं उत्तर आहे. मग आपल्या उत्तरामध्ये प्रश्न काय विचारलाय त्याच्यानुसार आपल्याला उत्तर लिहायचं असेल तर ते सरावाने जमतं. उदाहरणार्थ जर महात्मा गांधीजी यांच्या सत्य, अहिंसा आणि सत्याग्रह या व्यूहरचनेचं मूल्यमापन करा असं जर तुम्हाला विचारलं, किंवा 1857चा उठाव हा खरंच पहिला स्वातंत्र्य समर होता का, चर्चा करा असं विचारलं, तर परीक्षकाला जे पाहिजे त्याच्यानुसार, प्रश्नाच्या अनुसार लॉजिकल आन्सर दिलं पाहिजे. तशी जी गरज आहे ती, त्याची जी गरज आहे त्याच्यानुसार त्याला समर्पक असं उत्तर दिलं पाहिजे आणि संरचनात्मक म्हणजे वेल स्ट्रक्चर्ड उत्तर दिलं पाहिजे. जसं की जर विचारलंय तुम्हाला सत्य, अहिंसा आणि सत्याग्रह या व्यूहरचनेची मूल्यमापन करा, तर त्याचं मूल्यमापन करा. ते काय आहे हे सांगत बसू नका. मूल्यमापन म्हणजे काय की हे जे काही गांधीजींची व्यूहरचना होती त्याचे काय महत्वाच्या बाबी होत्या, त्याचे काय उपयोग झालाय भारताला, आणि त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारच्या त्रुटी होत्या हे पण सांगा, आणि शेवटी कन्क्लुजन मध्ये निर्णय द्या. निर्णय द्या. मूल्यमापन म्हणजे निर्णय द्यायचा असतो. लक्षात येत आहे तुम्हाला? मग जे विचारले त्यानुसार. पण हे कधी जमेल, जेव्हा आपण उत्तर लेखन सराव भरपूर करू तेव्हा, आणि हा त्याचा फायदा आहे हेही लक्षात असू द्या. मग त्यासाठी काय आहे की आपण जेव्हा उत्तर लेखन सराव, आता हे महत्व आपल्याला कळतंय, पण उत्तर लेखन सरावाच्या अगोदर आपल्याकडून किमान काही बाबींची पूर्तता होणं आवश्यक आहे. उत्तर लेखनाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्याकडून काय अपेक्षा आहे, तर त्यातला पहिला मुद्दा आहे सिलेबस. मग तो युपीएससीचा, कारण एमपीएससीने हुबेहूब कॉपी केलेला आहे. सो युपीएससीचा सिलेबस, एमपीएससीचा सिलेबस आपण हुबेहूब, तो पॅटर्न आपल्याला माहिती असला पाहिजे. सिलेबस आपल्याला पाठ असला पाहिजे. परीक्षा पद्धती कशी आहे, पेपर कसा येतो, किती प्रश्न असतात, प्रत्येक प्रश्नाला किती मार्क आहेत, हे सगळं आपल्याला तिथे माहिती असलं पाहिजे, आणि त्याच्यानुसार आपण आपल्या उत्तराची सुरुवात केली पाहिजे. येते लक्षात? म्हणजे काय, पहिला पूर्व तयारी, उत्तर लेखनाच्या अगोदर पूर्व तयारी तुमच्याकडून कुठली अपेक्षित आहे, त्यातला पहिला मुद्दा आहे तो म्हणजे अभ्यासक्रम. अभ्यासक्रम हा अभ्यासक्रम काय करा, दररोज वाचा, त्याचं दररोज वाचन करा. हे पहिलं. दुसरं, तो पाठच करा, पाठांतरच झालं पाहिजे. आणि तिसरं, त्याचं विश्लेषण करा. आता तुम्ही म्हणाल की सर हे सिलेबसचं पण विश्लेषण करायचं का? हो, करायचं. आपला जो स्टडी प्लॅनर आहे ना, त्या स्टडी प्लॅनर मध्ये आपण ऑलरेडी ते विश्लेषण करून दिलेलं आहे. तुम्हाला त्याचा फायदा होईल. जर तुम्हाला तो हवा असेल, फक्त आपले जे व्हॉट्सअपचे नंबर आहेत, आपल्या ऑफिसचे नंबर आहेत, त्याच्यावरती मेसेज टाका की मॅम किंवा सर मला हे स्टडी प्लॅनर हवा आहे, तुम्हाला ते पाठवलं जाईल. ठीक आहे, मोफत, कुठल्याही प्रकारचे चार्जेस नाही, ते तुम्ही ते हे करा. सो पहिलं काय पाहिजे तुमच्याकडून अपेक्षित काय आहे, अभ्यासक्रम. अभ्यासक्रम तुमचा पाठ पाहिजे. जेव्हा अभ्यासक्रम पाठ असतो ना, तेव्हा काय होतं माहितीये, आपला अभ्यास भरकटत नाही. जेव्हा अभ्यासक्रम पाठ असतो तेव्हा आपल्या अभ्यासाला दिशा मिळते. जेव्हा अभ्यासक्रम पाठ असतो तेव्हा आपला अभ्यास फक्त अभ्यासिकेपुरता मर्यादित राहत नाही, तो जळीस्थळी काष्ठी पाषाणी आपला अभ्यास सुरू राहतो. जेव्हा अभ्यासक्रम पाठ असतो तेव्हा मी बातम्या बघत असेल, एखादं पुस्तक किंवा एखादं मी शॅम्पूची बॉटल घेतलीये, साबण घेतलंय, किंवा मी प्रवास करत असेल, मला जे जे अवतीभोवती दिसतंय, जाणवतंय, समजतंय, तो माझ्या अभ्यासाचा कॉन्टेंट बनतो. आणि म्हणून अभ्यासक्रम पाठ पाहिजे. अभ्यासक्रम पाठ पाहिजे, लक्षात घ्या. आणि म्हणून लक्षात घ्या की मी जर दुकानात गेलोय आणि दुकानामध्ये मला काहीतरी चुकीचं वाटलं, तर ती माझ्या एथिक्स मध्ये केस स्टडी बनतेय की हे कसं वागतात, हे कसं उदाहरण आहे, ते मला केस स्टडी लिहिता येते माझ्या एथिक्स मध्ये. पण मला माहिती पाहिजे ना एथिक्स मध्ये केस स्टडी येतं काय, तो सिलेबस काय आहे हे मला माहिती पाहिजे. मग माझा अभ्यास कसा झाला, अभ्यासिकेच्या बाहेर सुद्धा माझा अभ्यास चालू आहे. माझा अभ्यास जसं अमिताभ बच्चन म्हणतात, आय वॉक इंग्लिश, आय टॉक इंग्लिश, तशा पद्धतीने आय स्लीप इंग्लिश, तशा पद्धतीने आपला अभ्यास झोपल्यावर पण, झोपल्यानंतर सुद्धा, आणि आपण जिथे कुठे आहोत तिथे सतत आपला अभ्यास सुरू राहिला पाहिजे. अशी जर तुमची अपेक्षा असेल तर अभ्यासक्रमावर तुमची कमांड पाहिजे. ओके, ही पहिली पूर्वतयारी आपण केली पाहिजे. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर. सेम बघा काय करायचंय, तर पूर्वतयारीचा दुसरा मुद्दा आहे ते म्हणजे PYQ.
प्रिव्हियस इयर क्वेश्चन हा दुसरा मुद्दा आहे. सेम दररोज वाचत राहा. बरेचसे प्रश्न कळणारच नाही आहेत, काही हरकत नाही, वाचा, फॅमिलीयर होऊन जाल. त्याच्यानंतर क्वेश्चन पेपरचं विश्लेषण करा, पाठ नका करू, विश्लेषण करा. विश्लेषण करण्याचा प्रयत्न करा. ऍटलिस्ट हे सुद्धा तुमचं झालं पाहिजे. तर डेफिनेटली आपल्याला काय होतं, लगेच आन्सर रायटिंग करता येऊ शकतं. आणि त्याचबरोबर काय आहे, करंट अफेअर्सचं वाचन. डेफिनेटली करंट अफेअर्सकडे आपल्याला वळायचंच आहे. करंट अफेअर्स डेली करतोच आहे आपण. पण सुरुवात जर असेल तुमची तर त्यामध्ये खूप वेळ वाया घालवू नका. करंट अफेअर्सच्या बाबतीमध्ये फार वेळ वाया घालवू नका. करंट अफेअर्समध्ये फक्त काय करा, सुरुवात करा. त्यात अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ देऊ नका जर तुम्ही 26चा अटेम्प्ट देत असाल तर, आणि 1 तासापेक्षा जास्त वेळ देऊ नका जर तुम्ही 25चा अटेम्प्ट देत असाल तर. ठीक आहे, कारण अगोदर बेसिक्स नंतर करंट अफेअर्स, हे लक्षात घ्या. आणि म्हणून सांगतोय या प्रकारे गेलो तर डेफिनेटली आपल्याला फायदा होऊ शकतो. सगळ्यात मोठा म्हणजे मुद्दा आहे फिअर ऑफ इनएडिक्वेट नॉलेज. उत्तर लेखन करण्यासाठी आमची मुलं धजावत का नाही येत माहितीये? सगळ्यात मोठं त्यांना असं वाटतं की अरे आम्हाला कंटेंटच नाहीये. सगळ्यात मोठी आमची जी भीती आहे, ठीक आहे, ही भीती काय आहे बरं? ते म्हणजे सर आमच्याकडे ना कॉन्टेंट नाहीये, आमच्याकडे कॉन्टेंट नाहीये. मित्रांनो, कॉन्टेंट हा एका दिवसात गोळा होत नाही. कॉन्टेंट गोळा करणं ही अव्याहतपणे चालणारी प्रक्रिया आहे. काय? कॉन्टेंट गोळा करणं ही अव्याहतपणे चालणारी प्रक्रिया आहे. समजा आज मी काय केलं, स्टेट बोर्ड वाचलं, वाचलं, राज्यघटनेवरचं समजा वाचलं, माझ्याकडे कॉन्टेंट गोळा झाला. मग मी उद्या NCERT वाचलं, अरे वा, ह्या गोष्टी तर स्टेट बोर्ड मध्ये नव्हत्याच. अच्छा, म्हणजे आता हे पण ऍड झालं. समजा पुढच्या महिन्यामध्ये मी काय केलं, लक्ष्मीकांत वाचलं, अरे वा, हे तर आणखी डीप मध्ये आहे, मग आणखी वाचलं, आणखी कॉन्टेंट गोळा झाला. मग त्यानंतर मी आणखी एखादं रेफरन्स बुक वाचलं, अरे हे पण नव्हतं. म्हणजे बघा, तुम्ही जसं वाचन वाढवत जाल तसं तुमचा कॉन्टेंट गोळा होत जातो. आणि मित्रांनो, ज्ञानाची आणि कॉन्टेंटची मारामार नाहीये, इतका प्रचंड आहे ना, तुम्ही 5 वर्ष वाचत राहिला तरी सुद्धा तुम्हाला त्या प्रत्येक विषयामध्ये एवढा कॉन्टेंट मिळेल. पण मग कॉन्टेंट गोळा करणं ही प्रक्रिया आहे एका बाजूला. मग कॉन्टेंट सगळा गोळा करतो आणि मग मी उत्तर लिहितो, जर असं म्हणायला लागलात, पुढची 2 वर्ष तुम्ही एक शब्द पण लिहिणार नाही. पुढची 2 वर्ष तुम्ही एक शब्द पण लिहिणार नाही. आणि जो एक शब्दही लिहित नाही तो रेसमधून बाहेर पडलाय हे सांगण्यासाठी यमदूत, अरे यमदूत नाही, देवदूत येण्याची गरज नाहीये. हे कुणी सांगू शकतं. रस्त्यावरचा पासरवाय, रस्त्यावरती चालणारा एखादा कुणीही व्यक्ती, त्याला विचारा, मी परीक्षा देतोय आणि मी एक अक्षर लिहिलेलं नाहीये, तो काय म्हणेल, मग कशाला अभ्यास करतोय, जा घरी. आणि म्हणून कंटेंट गोळा झाला की मग मी लिहितो, या आविर्भावात राहू नका. कंटेंट गोळा होणं ही प्रक्रिया आहे. त्याचबरोबर मित्रांनो, तुमचं आन्सर रायटिंग ही सुद्धा त्याच्या पॅरलल प्रक्रिया आहे. दोन्ही गोष्टी पॅरलल जातात, दोन्ही गोष्टी ह्या पॅरलल जात असतात, ह्याकडे लक्ष द्या. ओके. आणि म्हणून थांबू नका, घाबरू नका की माझ्याकडे कंटेंट नाहीये. मित्रांनो, मग अशा वेळी आम्ही काय उपाय सांगतो माहितीये मुलांना? आपला जो स्वाध्याय प्रोग्राम आहे त्यामध्ये ओपन बुक एक्झाम, ओपन बुक, हो, काही फरक पडत नाही, पुस्तकं समोर ठेवून लिही. कारण आम्हाला आत्मविश्वास आहे की पुस्तकं समोर ठेवून सुद्धा लिहिल्यानंतर सुद्धा त्या उत्तरामध्ये 10 चुका किमान मी काढतो, म्हणजे काही मुद्दाम काढत नाही, त्या असतात म्हणून काढतो. आणि म्हणून लक्षात घ्या, तुम्ही बघून जरी लिहिलं ना तरी सुद्धा प्रश्न अशा प्रकारचे असतात की आपल्या त्या काही चुका राहतातच. आणि कुठल्या चुका असतात सुरुवातीला माहितीये? टेक्निकल चुका. ह्या सगळ्या टेक्निकल चुका असतात. ह्या टेक्निकल चुका आपल्याला पहिल्यांदा दूर करायच्या आहेत. म्हणजे कुठल्या? प्रस्तावना कशी लिहावी, फ्लो कसा मेंटेन ठेवावा, भाषा कशा प्रकारची असावी, शब्द भाषा हे कसं वाढवावेत, कन्क्लुजन कसं करावं, प्रश्नाची गरज कशी ओळखावी, हे सगळे टेक्निकल मुद्दे आहेत जे आपल्याला सुरुवातीला क्लिअर आउट करायचे आहेत. आणि त्यासाठी कंटेंट गरज नाहीये, तुम्ही बघून लिहा तरी सुद्धा तुम्हाला यातून हे मुद्दे दूर करता येतात. आणि एकदा का आपल्याकडे कंटेंट आला, एकदा टेक्निकल मुद्दे दूर झाले की त्यानंतर मग रिव्हिजन, 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 रिव्हिजन. आणि अशा प्रकारे रिव्हिजन झाली की आपला कॉन्टेंट डोक्यात राहतो. मग न बघता उत्तर लिहा, टेक्निकल आपल्या चुका दूर झालेल्या आहेत
आता आपल्याला छानपणे लिहिता येतं, कॉन्टेंट पण आहे, मस्तपैकी लिहित जा. हा त्यातून आपल्याला प्रयत्न करायचा आहे. गेटिंग? सो हे माझं म्हणणं आहे की घाबरू नका या कंटेंट बद्दल, कारण कंटेंट ही अव्याहतपणे चालणारी बाब असते. दुसरं, भाषा आणि प्रेझेंटेशन स्किल. घाबरायचं नाहीये, कुठल्याही प्रकारे इनसिक्युरिटी बाळगायची नाही आपल्या लँग्वेज बद्दल, आपल्या भाषेबद्दल. प्रेझेंटेशन आणि एक्सप्रेशन. पुन्हा बघा, उत्तर लेखनामधला आणखी एक महत्वाचा मुद्दा, भाषा आणि आपलं सादरीकरण. भाषा आणि सादरीकरण हे दोन मुद्दे. हा एक अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे, तो म्हणजे भाषा आणि सादरीकरण. पण भाषा काय? भाषा तर साधं उत्तर यायचं ते म्हणजे तुमचं जे स्टेट बोर्डचं पुस्तक आहे का, त्या स्टेट बोर्ड मध्ये जी भाषा वापरली आहे ना, तशा प्रकारची भाषा विकसित करा. आणि ती भाषा विकसित करण्यासाठी काय नाहीये, साधं सिंपल आहे. वाचन एक, त्यात जर जमत नसेल आपल्याला, काही त्यातले मुद्दे माहीत नसतील तर शब्दसंग्रह. आणि तिसरं, लेखन. याच माध्यमातून तुम्ही तुमची भाषा वाढवू शकता, याच माध्यमातून तुम्ही तुमच्या भाषेवर प्रभुत्व मिळवू शकता आणि ते विकसित करता येतं. दॅट इज द ओनली वे. तोच आहे हे. आणि पुन्हा एकदा, सादरीकरणाकरता काय करायचं? सादरीकरणाकरता एकच उपाय, लिहा. लिहा. चुकलात इम्प्रूव्ह मी करतो, इम्प्रूव्ह झालात की पुन्हा लिहा, पुन्हा इम्प्रूव्ह करतो, पुन्हा लिहा. लिहिण्यातून तुम्हाला तुमचे स्वतःचं सादरीकरण अतिशय बेस्ट पद्धतीने करता येऊ शकतं. दॅट इज द ओनली थिंग. लिहा, सराव करा. पण सादरीकरण तेवढंच महत्वाचं आहे. का महत्वाचं आहे? तुम्ही कुठेही बघा, मी जेव्हा तुम्हाला मराठीमधून इथे लिहून दाखवण्याचा प्रयत्न केलाय, तेव्हा नेहमी मी एका वाक्यात तुम्हाला लिहिलेलं नाहीये. कधी तुम्हाला मी अशा प्रकारे काहीतरी डायग्राम काढतोय, कधी मी फ्लोचार्ट काढतोय, कधी मी सर्कल करतोय ना. हे सगळे काय मुद्दे आहेत? हे सादरीकरणाचे मुद्दे आहेत. हे सादरीकरणाचं तंत्र आहे जे आपल्याला शिकायचं आहे. GS मध्ये तर याचा खूप वापर होतो, खूप मोठ्या प्रमाणात वापर होतो, जे आपल्याला इथून पुढे करायचं आहे. ओके. आणि त्याबरोबर टाइम कन्स्ट्रेंट. सर माझ्याकडे वेळच नाहीये, माझ्याकडे वेळ नाहीये, मग मी लिहत नाही, मी काय करतो, फक्त वाचन करतो. काही उपयोग नाही, काहीही उपयोग नाही. लक्षात घ्या. जर मी मगाशी म्हटलं तुम्हाला वेळ, मग जर माझ्याकडे अपुरा वेळ असेल, माझ्याकडे वेळ कमी असेल, तरी सुद्धा सांगितलं तुम्हाला मी, 50% तुमचं जर वाचन असेल, लक्षात घ्या, तर 50% तुमचं लेखन असलं पाहिजे. तुमचं लेखन असलं पाहिजे. आणि या 50%पैकी 30% हे तुमचं नोट्स वरती काम असलं पाहिजे आणि 20% हे तुमचं प्रश्नोत्तर लिहिण्यावरती तुमचा वेळ हा तुम्ही दिला पाहिजे. कळलं? सो 50% वाचन करा, पण पुरलेल्या 50% लेखन करा. त्याच्यामध्ये 30% वेळ हा नोट्स काढण्यावर द्या आणि 20% वेळ किमान तुम्ही प्रश्नोत्तर लिहिण्यावरती दिलाच पाहिजे. म्हणजे अशा पद्धतीने तुमचं हे लेखन कौशल्य विकसित होतं. मग इथं कसं करा? फॉर एक्झाम्पल 60 मिनिटं आहेत माझ्याकडे, 60 मिनिटं, काही हरकत नाही. 30 मिनिटं वाचन करा. 30 मिनिटं वाचन करा. आता उरले 30 मिनिटं, त्याच्यापैकी 30%, आता उरले किती? 30 मिनिटं, त्यापैकी 30% हे जवळपास 15 ते 20 मिनिटं. तर 15 मिनिटं जवळपास त्यातली जे आहेत किंवा 20 मिनिटं आहे वॉटेवर, ते तुम्ही काय करा, नोट्स काढण्यावरती. आणि उरलेले जे काही 10 ते 12 मिनिटं आहेत त्यात तुम्ही एखादा प्रश्न लिहून बघा. सिंपल. नाही असं नाही हो, लिहिणं होतं, झालंच पाहिजे, होतं, करतो आपण. काय आहे, पळवाटा शोधायला लागले की पळवाटा शोधायला लागतो, असं करायचं नाहीये बिलकुल. त्या पद्धतीने पुढे जायचंय आणि छानपैकी यश मिळवायचं आहे. त्यानंतर एकूणच कसं करायचंय, काय स्ट्रॅटेजी असली पाहिजे, कशा प्रकारे आपण पुढे गेलं पाहिजे, ते म्हणजे काय, साधे साधे प्रश्न घ्या. जमत नसेल फारसा अवघड, PYQ डायरेक्ट घेऊ नका, कपाळ मोक्ष येतो, घेऊ नका. मग काय करा, स्टेट बोर्ड वरती छोटे छोटे पुस्तक, आपले जे धडे आहेत ना, धड्याच्या मागचे क्वेश्चन घ्या, NCERTच्या धड्याच्या मागचे क्वेश्चन घ्या, छोटे छोटे सॉल्व्ह करा, सुरुवात तरी करा. तुमचा कॉन्फिडन्स बिल्डअप होऊन जाईल. त्याचबरोबर आणखी काय करायचंय आपल्याला, ग्रुप डिस्कशन, मित्र. जर शिक्षकांना दाखवायला भीती वाटत असेल, आपल्या मित्रांना दाखवा, त्यातून सुरुवात होऊन जाईल. सुरुवात करा, सुरुवात होणं महत्वाचं आहे. आणि म्हणून मित्रांनो, या सगळ्याच पद्धती, या सगळ्या ज्या बाबी तुम्हाला सांगतोय, याच संदर्भात आपला हा जो स्वाध्याय उत्तर लेखन सराव प्रोग्राम आहे तो आपण डिझाईन केलेला आहे.
या स्वाध्याय उत्तर लेखन सराव हा इतरांपेक्षा खूप वेगळा आहे. त्याचं सगळ्यात पहिलं महत्वाचं वैशिष्ट्य काय माहितीये, याच्यामध्ये तुम्हाला आम्ही कुठल्याही प्रकारे असं करत नाही की तुला जो सिलेबस तुला संपवायचा आहे तर त्याला आपण ताठर बनवत नाही. ताठर म्हणजे काय असतं, रिजिड, की कुठलाही विचार न करता प्रत्येक दिवसामध्ये एवढं संपलं पाहिजे, एवढं झालं पाहिजे, या पद्धतीने जे प्लॅनिंग करतात ना ते ताठर असतं. ते यशस्वी होत नाही. काय यशस्वी होत नाही, कारण प्रत्येक विद्यार्थ्याची स्थिती आणि पोझिशन वेगवेगळी असते. कोणी सेकंड इयरला आहे, कोणी थर्ड इयरला आहे, कोणी 6 तास देऊ शकतोय, कोणी 2 तास देऊ शकतोय. त्या विद्यार्थ्याच्या सोशल आणि त्याच्या जे काही बॅकग्राऊंड आहेत त्या बॅकग्राऊंडला लक्षात घेऊन त्यानुसार प्लॅनिंग झालं पाहिजे. ते स्वाध्यायामध्ये होतं. जर कोणी जॉब करणारा असेल, कोणी गृहिणी असेल, कोणी पूर्णवेळ विद्यार्थी अभ्यास करतोय, कोणी कॉलेजमध्ये जाऊन अभ्यास करतोय, प्रत्येकासाठी वेगळी स्ट्रॅटेजी असायला पाहिजे. प्रत्येकानुसार हा आपला प्रोग्राम बदलतो आणि त्यानुसार ती फ्लेक्झिबिलिटी त्याच्यामध्ये येते. हा पहिला मुद्दा लक्षात घ्या. दुसरा मुद्दा आपल्या स्वाध्याय प्रोजेक्टचा आहे तो म्हणजे आम्ही फक्त तुमच्याकडून लिहून घेत नाही, आम्ही तुम्हाला अभ्यास कसा करावा आणि अभ्यास कसा केला पाहिजे यासाठी लागणाऱ्या प्रत्येक गोष्टी पुरवतो. जसं की 3 लेअर मेंटॉरिंग असतं आपलं. 3 लेअरला मेंटॉरिंग असतं. पहिल्या लेअरचा जो मेंटॉर असतो, जो मोस्टली मीच असतो, त्याच्यामध्ये आपण काय करतो तर तुमचं सोशल, इकॉनॉमिकल, तुमचं जे काही इमोशनल, तुमचं सगळं बॅकग्राऊंड चेक करतो. तुमचं स्वॉट अनालिसिस करतो. तुमचं आज कुठल्या प्रकारची पोझिशन आहे हे आपण चेक करतो आणि त्याच्यानुसार आपण आपलं रिव्हर्स प्लॅनिंग करतो. रिव्हर्स प्लॅनिंग करून प्रत्येक विषयाला किती वेळ देऊ शकतो आपण हे ठरवतो. त्या विषयांचं परत आठवड्याचं दिवसांचं तासामध्ये आपण नियोजन करतो. तुमचं दिवसभराचं नियोजन तयार करतो. तुमच्या ह्या सगळ्या बाबी त्यात केल्या जातात. तुमच्या ऑप्शनला तुम्ही कसं सांभाळायचंय, जीएसला कसं सांभाळायचंय, कुठल्या विषयाला कशी प्रायोरिटी द्यायची आहे, मध्येच प्रिलिम आली मग कसं शिफ्ट व्हायचं, ह्या सगळ्या गोष्टींचं नियोजन आपला फर्स्ट लेअर मेंटॉरिंग मध्ये आपण करतो. दुसऱ्या लेअर मेंटॉरिंग मध्ये कोण असतं तर ते म्हणजे तुमचं आरोग्य. कारण आम्ही मित्रांनो ही बघा लक्षात घ्या, यूपीएससी किंवा एमपीएससी हा 1 दिवसाची परीक्षा नाहीये, ही 100 मीटरची स्पर्धा नाहीये, ही मॅरेथॉन आहे. आणि याच्यामध्ये तुमचं आरोग्य तेवढंच महत्वाचं आहे. कारण आरोग्याकडे तुम्ही दुर्लक्ष केलं ना, ऐन परीक्षेमध्ये आपण आजारी पडतो. ऐन परीक्षेमध्ये आपल्याला कचखाऊ येतो नाही. दुसऱ्या लेअर मेंटॉरिंग मध्ये इमोशनली तुम्ही कुठे कमकुवत आहात, तिथे तुम्हाला कसं स्ट्रॉंग बनवायचंय, तुमच्या आहाराबद्दल, तुमच्या निद्रेबद्दल, तुमच्या व्यायामाबद्दल ह्या सगळ्या बाबी दुसऱ्या लेअर मेंटॉरिंग मध्ये होतात. आणि तिसरा मेंटॉर असतो तो म्हणजे तुमच्या विषयाचा तज्ञ शिक्षक. पहिले 2 मेंटॉर हे सतत तुमच्या सोबत असतात. तिसऱ्या लेअरचा जो मेंटॉर असतो तो सब्जेक्ट नुसार बदलतो. प्रत्येक सब्जेक्टला वेगळे शिक्षक आहेत आणि हे सगळे यूपीएससीचा अनुभव असलेले आहेत की जे तुम्हाला त्या विषयामध्ये पहिल्यांदा तुम्हाला ते काय करतात, ओरिएंटेशन देतात. तो विषय काय आहे ते समजावून सांगतात. त्या विषयामध्ये तुम्ही काय केलं पाहिजे, कुठल्या बाबी तुम्ही लक्षात घेतल्या पाहिजे, कुठल्या तुम्ही चुका टाळल्या पाहिजे, कुठली पुस्तकं वाचली पाहिजे, कुठली पुस्तकं नाही वाचली पाहिजे, पुस्तकं कशी वाचली पाहिजेत, नोट्स कशा, हे तर आपण अगोदर सांगणार आहे. नोट्स कशा काढायच्या, कुठल्या प्रकारे उत्तर लेखनामध्ये तुम्ही मुद्दे लक्षात घेत, हे सगळं तुम्हाला ओरिएंटेशन करून देतात तुमचे शिक्षक. आणि त्यानुसार मग ते तुम्हाला काय करतात, चेकलिस्ट तयार करून देतात की समजा तुम्हाला एक्स नावाचा विषय आहे आणि तो 30 दिवसात संपवायचा आहे, तर 30 दिवसामध्ये आपण त्याला डिवाइड करतो. मग दिवसानुसार तुम्हाला चेकलिस्ट असते, ती रिजिड नसते. तुमचा अभ्यास आणि तुमची स्थिती बघून किती आपण कव्हर करू शकतो, कारण आपण क्वालिटीला महत्व देतो, क्वांटिटीला नाही. पण काही ठिकाणी सुवर्णमध्य साधावा लागतो, पण मोस्टली आपण क्वालिटीवर फोकस करतो आणि त्यानुसार आपण तुमची तयारी करून घेतो. ही तयारी करून घेत असताना दिवसानुसार जेव्हा तुम्हाला ते टार्गेट देतात तेव्हा तुम्ही अभ्यास घेत तुमच्या घरी तुमच्या रूमवर जाता, तुम्ही अभ्यास करता. अभ्यास कसा करायचा हेही सांगितलेलं असतं. मग अभ्यास करता आणि आपल्या प्लॅटफॉर्म कडून तुम्हाला मग त्याचे क्वेश्चन आहेत त्या टॉपिकनुसार ते दिलेले असतात. ते क्वेश्चन तुम्ही घ्यायचेत, लिहायचेत, उत्तर सबमिट करायचेत आणि पुढे जायचंय. या पद्धतीने हा प्रोग्राम असतो. मग ती सबमिट झाली की त्यानुसार तुमची मीटिंग असते त्या तज्ञ शिक्षकांसोबत. तिथे तुम्ही त्या प्रश्नावरती तुमची चर्चा होते, तुम्हाला ते अतिशय सखोल फीडबॅक देतात आणि फीडबॅक नंतर तुम्हाला इम्प्रूव्हमेंट काय करायचे हे कळतं आणि मग पुढच्या आठवड्याचे टार्गेट त्या ठिकाणी सेट होतात.
जनरली आठवड्यांचे टार्गेट असतात, काही वेळेस ते टॉपिक नुसार पण टार्गेट असतात. मग कधी कधी ते तुम्हाला 2 दिवसाला बोलवतील, कधी तुम्हाला 4 दिवसाला, तर कधी तुम्हाला ते 8 दिवसाला पण बोलवू शकतात, कारण टॉपिक नुसार ते असतात. मग या पद्धतीने तुमची वेळ त्यानुसार ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही प्रकारे आपला हा प्रोग्राम रन होतो. मित्रांनो, याच्यामध्ये आम्ही काय ब्रीद वाक्य माहितीये, आमचं ब्रीद वाक्य आहे ते म्हणजे स्टडी थ्रू आन्सर रायटिंग. हा सगळा प्रोग्राम इतका मेटिक्युलसली आम्ही डिझाईन केलेला आहे की याच्यामध्ये तुमच्या सगळ्या सिलेबसला मायक्रो सिलेबसमध्ये मी डिवाइड केलंय आणि मायक्रो सिलेबस नुसार तुम्हाला त्या ठिकाणी तुमचा सराव आम्ही करून घेतो. असं नाही की फंडामेंटल राईटवर 2 प्रश्न लिही आणि DPSP वर 2 प्रश्न लिही, असं होत नाही. त्याच्यामध्ये पुन्हा मायक्रो प्लॅनिंग, मायक्रो टॉपिक, मायक्रो असं जेवढं शक्य आहे आपण तेवढं सखोल जातो आणि त्यानुसार तुमचे सराव करून घेतो. हे सगळं याच्यामध्ये आहे आणि हा वर्षभर चालणारा हा असा आपला हा प्रोग्राम आहे की ज्याच्या अंतर्गत आपण 2000 पेक्षा जास्त प्रश्नांचा तुमच्याकडून सराव करून घेतो. जर एवढं लिहिलं तर मी सांगितलेले सगळे मुद्दे त्यामध्ये ऑटोमॅटिक कव्हर होतात. ऑटोमॅटिक कव्हर होतात. ऑटो पायलट मोडला जाणार म्हणजे जाणारच मेंदू. आणि एवढंच नाही तर यामध्ये टॉपिक नंतर प्रत्येक टॉपिक नंतर तुमच्याकडून क्वेश्चन लिहून घेतले जातात, त्याच्यावर फीडबॅक दिला जातो, डिस्कस केलं जातं आणि त्याच्याही पलीकडे जाऊन सगळा प्रोग्राम झाल्यानंतर तुमच्या फुल लेंथ टेस्ट पण घेतल्या जातात. आणि ह्या फुल लेंथ टेस्टमुळे तुम्हाला आणखी त्या प्रकारे आत्मविश्वास येतो की नाही, मला हे खरंच आता जमतंय. सो मित्रांनो, अशा प्रकारचा हा आपला प्रोग्राम आहे. या प्रोग्राम मध्ये तुम्हाला अजून कुठल्या प्रकारची शंका असेल, अजून कुठल्या काही तुमच्या अडचणी असतील तर दिलेले जे फोन नंबर आहेत त्याच्यावरती संपर्क साधा. तुमच्याकडे टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, आपलं ॲप आहे, त्याच्यावरती तुम्ही बघू शकता आणि त्याचबरोबर तुम्ही प्रत्यक्षही भेटू शकता. आपल्या मेंटॉर सोबत तुम्ही मीटिंग अरेंज करू शकता. कुठल्याही प्रकारची शंका असेल तर बिनदिक्कत त्या ठिकाणी बोला, भेटा. ओके, पण हे लक्षात घ्या, मार्क स्पिट्झ आणि उसेन बोल्ट किंवा सत्यजित चव्हाण सर, सज्जन सिंह चव्हाण सर यांच्याप्रमाणे जर आपल्याला सुद्धा यश मिळवायचं असेल, सरावाला पर्याय नाही. ठीक आहे, सर्वांना हार्दिक शुभेच्छा. द ऑफिसर युअर पर्सनल मेंटॉर चॅनलच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. थँक्यू.